मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर सर्वांना दुसऱ्या गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आज दत्त जयंती आहे, तर सर्वांना दत्त जयंतीच्या सुद्धा खूप खूप साऱ्या शुभेच्छा। तर आजचा दुसरा गुरुवार आहे, तर आता बघा मी आंघोळ वगैरे केलेली आहे आणि आता त्याच्यानंतर थोडंसं दूध पिते, कारण की रात्री आहे ते मी जेवली नव्हती। आता खूप भूक लागलेली आहे। उपवास असला तरी भूक माझं तर असं असतं की उपवासाच्या दिवशी जास्तच भूक लागते, म्हणजे जेवढी दर दिवशी लागते त्याच्या डबल भूक मला आहे ती उपवासाच्या दिवशी लागते। तर आता दूध गरम करायला ठेवलं आहे, दूध पिणार आणि त्याच्यानंतर मग कामाला सुरुवात करणार, कारण एनर्जी तर पाहिजे। घरातली कामं तर सगळी करावी लागणार आहेत मलाच, आणि त्याच्यानंतर घड वगैरे मांडायचं आहे। सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा, आजच्या दिवसाचा ब्लॉग। आता बघा सगळी तयारी आहे ती करून ठेवलेली आहे, आता फक्त पूजा मांडायची आहे, रांगोळी वगैरे काढून। आणि लकीकडे बसलेला आहे मस्त वेट करत की काय करते असं। पान आहे बघतात, पानं गुंडाळेल असं खोल, तिथे वरतीच दरवाज्यावरती पान आहे। हा हा, त्याच्यात पान आहेत, ती घेऊन ये। तेच घेऊन ये, इकडे बाहेरच आहे। आण आण, तसंच आहे। सुकली ते पानं, नवीन पानं आणले असते ना। अरे सगळं सुकली तर ते ठेव, मी खाली जाऊन आणतो पानं। हा ठीक आहे। आता बघा पूर्ण पूजा आहे ती मांडून झालेली आहे व्यवस्थित अशी। आणि आता फक्त पूजा करायची बाकी, आता पूजा करेन आणि त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवेन। नैवेद्य डायरेक्ट संध्याकाळी दाखवेन, आता फक्त दुधाचं आहे ते नैवेद्य दाखवेन असं। पूजा पूर्ण करून झालेली आहे आणि आता थोड्या वेळानंतर पुस्तक वगैरे वाचेल आणि नैवेद्य आहे तो डायरेक्ट संध्याकाळी आहे तो दाखवेल। तुमच्याकडे पूजा कशी मांडतात ते मला कमेंट करून नक्की सांगा। थकलो कसा बसला बघा, शिरा तिथे ठेवल्यापासून तिथून उठत नाही आहे, मला शिरा दे खायला असं। पण त्याला भरपूर गोड दिलेलं, त्यामुळे आता त्याला द्यायचं नाही आहे गोड। आता बघा नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे आणि आता उपवास वगैरे सोडू। 9:30 वाजलेले आहेत। सो जेवू वगैरे आणि त्याच्यानंतर मग जी काही कामं आहेत ते। सो थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल। भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।